बुलढाणा जिल्ह्यातल्या सिंदखेड तालुक्यातील सोनोशी मंडळ आणि दुसरबीड मंडळ या दोनही मंडळामध्ये गेल्या 22 सप्टेंबरला अतिवृष्टी झाली आणि या अतिवृष्टीमुळे या परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतातील पिकाचं मोठं नुकसान झालंय। आपण बघू शकतो, मी सध्या सोनोशी मंडळातील या शेतामध्ये आहे। आपण जर पाहिलं तर 22 तारखेपासून म्हणजे आज जवळपास 3 दिवस उलटून गेले, अद्यापही या सोयाबीन शेतामध्ये पाणी साचलेलं आहे। गुडबाभर पाण्यामध्ये सोयाबीन जी आहे ती सध्या या ठिकाणी दिसते आपल्याला। अक्षरशः सोयाबीन या गावाच्या बाजूला जी बैलगंगा नदी जी वाहते त्या नदीच्या पुरामुळे अक्षरशः या शेतातील सोयाबीन वाहून गेलेली आहे। परिसरातील शेती जी आहे ती खरडून गेली। सोयाबीन असेल, उडीद मूग असेल, कपाशी असेल, या भागातील संपूर्ण पिके जी आहेत अक्षरशः या पुराच्या पाण्यासोबत वाहून गेली। शेतकऱ्यांचं मोठं नुकसान जे आहे ते या पुरामुळे झालेलं आहे। संपूर्ण जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी सदृश्य पाऊस आहे। काही भागामध्ये ढगफुटी झाली आणि यामुळे शेतकऱ्याच्या तोंडचा घास या निसर्गाने या ठिकाणी हिरावून घेतलाय। सोनोशी गावच्या बाजूला जी नदी वाहते त्या नदीचं पाणी अक्षरशः गावामध्ये सुद्धा शिरलं होतं। कसेबसे लोक घराच्या बाहेर निघाले। शाळेमध्ये सुद्धा पाणी शिरलं होतं। शाळेचं सुद्धा मोठं नुकसान झाल्याची परिस्थिती या ठिकाणी आहे। अक्षरशः 22 तारखेची जी परिस्थिती होती भयानक होती। काही ग्रामस्थ आहेत आपल्यासोबत आणि शेतकरी आहेत सोनोशी गावचे। काय नेमकी परिस्थिती होती 22 तारखेला जो महापूर आला होता? काय परिस्थिती नेमकी काय झालं? साहेब, सतत आमच्यावर अन्याय होतोय, निसर्गाचा अन्याय होतोय, पण त्याला सरकार जबाबदार असते। सरकारनं आमच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे। आता तोंडाशी घास आलेला आमचा। मी 2दा कर्ज काढून ही शेती केलेली। शेतीचं कर्ज माफ व्हायना झालं, पण आता आमची दिवाळी साजरी, आता अवघ्या महिन्याभरावर दिवाळी आली। आता दिवाळी आम्ही साजरी करणार कशी? आमच्याकडे सरकारनं वेळोवेळी ध्यान द्यायला पाहिजे होतं, पण दिलं नाही। आता आमची साजरी जर करायची असेल दिवाळी शेतकऱ्यांची, सर्व शेतकऱ्यांची जर दिवाळी साजरी करायची असेल तर आम्हाला कर्जमाफी द्यायला पाहिजे आणि आमचे नुकसान भरपाई द्यायला पाहिजे। ही आमच्या सरकारकडे मागणी आहे। जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळाची परिस्थिती आहे। पालकमंत्री गेल्या जवळपास 8-10 दिवसापासून या भागामध्ये आले नाहीत। काय नेमकी मागणी तुमची शेतकऱ्यांची होती? हे बघा, शेतकऱ्यांच्या वतीने क्रांतिकारी शेतकरी संघटनेची माननीय रविकांत तुपकर साहेबांच्या नेतृत्वात भूमिका आहे की सरकारने बुलढाणा जिल्हा सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा आणि विना पंचनाम्यात वेळ न घालवता शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ मदत द्यावी। कारण या रुग्णा गावाची आजची परिस्थिती आहे, तुम्ही आज या ज्या गावामध्ये आपण उभे, या लोकांच्या घरामध्ये पाणी घुसलेले। सरकारची मदत केव्हा येणार? केव्हा लोक घरात त्याच्या लेकरा बाळांना खाऊ घालण्यासाठी कधी आणणार? सरकारमधील मंत्र्यांना माझा तुमच्या माध्यमातून एक विनंती आहे की आपण लवकरात लवकर बुलढाणा जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करावा आणि येत्या 2-3 दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरात लवकर योग्य ती मदत, हेक्टरी 50,000 रुपये मदत शेतीची द्यावी, सरसकट पीक विमा द्यावा आणि शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी। कारण शेतकरी कुठून आता आपला उदरनिर्वाह करणार आहे? नक्कीच ही जी परिस्थिती आहे या परिसरातील शेतकऱ्यांची आहे। तात्काळ या परिसरामध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा, कर्जमुक्ती करावी आणि शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये मदत द्यावी अशी मागणी या परिसरातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची आहे। कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा।